ज्या बालकांचे आर-टीमध्ये सिलेक्शन झालेले आहे, अशा पालकांना आता SMS द्वारे सूचित करण्यात येत आहे. यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन नंबर असेल, त्यानंतर तुम्हाला कोणती शाळा अलॉट झालेली आहे, रेग्युलर सिलेक्शन लिस्ट नंबर 1 या प्रकारचा मेसेज तुम्हाला आलेला दिसेल. आता ज्यांना SMS आलेला आहे, त्यांचं नाव जे आहे ते कन्फर्म झालेलं आहे, म्हणजेच त्यांचं लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे. परंतु काही पालक आहेत, त्यांना SMS आलेले नाहीत. असे भरपूर कमेंट आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येत आहेत. तर तुम्ही मित्रांनो इथे वाट बघायची आहे आर-टीची वेबसाईट ओपन होण्याची, कारण की आर-टीची वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला मूळ निवड यादी म्हणजेच रेग्युलर जे आता पहिली लिस्ट आहे त्यामध्ये लॉटरीमध्ये नंबर लागलेल्या मुलांचे नावं दिसतील. त्यानंतर तिथे एक वेटिंग लिस्टसुद्धा लावलेली असते. तर तुमचं नाव जे आहे, मुलाचं किंवा मुलीचं नाव जे आहे ते वेटिंग लिस्टमध्ये असू शकतं आणि वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना तेव्हा चान्स दिला जातो जेव्हा रेग्युलर सिलेक्शनमधील विद्यार्थी आहेत यांना पडताळणी समितीकडे बोलवलं जाते आणि पडताळणी समितीकडे गेल्यानंतर काही कागदपत्रे जर पूर्ण नसतील, कागदपत्र अपूर्ण असतील, तर त्यांचा प्रवेश रद्द केला जातो आणि वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्याला तिथे चान्स दिला जातो. तर निराश होऊ नका, वाट पहा. धन्यवाद.